वारं केवढं सुटलंय बघा. आणि ह्या झाडाला फुलं खूप छान आली आहेत. आता तिकडे नळ चालू करायला गेल त्या गायींचं, कारण पाणी भरायचं त्या ह्याचं जे फॉगरचं असतं पाणी ते भरायचं आहे. तर सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. थंड असं गार वारं सुटलेले आणि रात्री ज्यावेळेस म्हणजे 6च्या नंतर काहीच वारं नसतं, एवढं गरम होतं. यांना आता सावलीने बांधायचं आहे. आणि मे महिना संपत आला तरी काय पावसाचा तपास नाही, असलं तरी आपण त्याला नावच ठेवतो. आणि ह्या झाडाचे आंबे हे झालेले आहेत अजून, म्हणजे पाड लागलेलंच नाही आहे त्याला. एक हा शेवट आंबा राहिला आहे. आपल्या ते जांभळाचं पण झाड आहे, पण त्याला बहुतेक आता पुढच्या वर्षी जांभळं येतील. तर चला आतमधलं दाखवते, कारण वाऱ्याचा बाहेर खूप आवाज यायला लागला आहे. काय स्वयंपाकामध्ये आज मी काय बनवणार आहे, तर आज शुक्रवार आहे. बरेच दिवस झालं नॉनव्हेजचा काही बेत केलेला नाही आहे. गणेश गेल्यापासून तर नॉनव्हेजचा काही बेत नाही आहे. आणि बरेच दिवस झालं कोंबड्याने अंडी दिली नव्हती. मग आता आज अंड्याची भाजी बनवायची आहे. अंड्याची भाजी मी गावाकडच्या पद्धतीची कशी बनवते ह्या रेसिपीचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे, लॉंग व्हिडिओ. तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि लालू काळूच्या चपात्याचं पीठ मळून ठेवले आत्याने इकडे ह्या डब्यामध्ये. इकडे ह्या डब्यात पीठ आहे लालू काळूसाठी. आम्ही काय केले, जे चाळलेले गहू होते का ते त्यांना दळून आणलेत, आणि हे थोडंसं जे पीठ आहे ते आम्हाला हे केलेलं आहे. तर आज हां शिजू द्या. तर आत्या म्हणतायत अंडी शिजलेली आहेत, पण जरा वेळ जास्त शिजली. मीठ घातलं का त्याच्यात म्हणजे सालं निघतात. तर असा आज बेत करणारे अंड्याच्या भाजीचा, भाकरी. तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघा, मी तो चॅनलवर टाकणार आहे रेसिपीचा. तर एका ताईंची मला कमेंट आली आहे की ताई तुम्ही बरेच दिवस झालं हे केलं नाही का, चॅनलवर व्हिडिओ तुमचे येत नव्हते का. तर मी त्यांच्या आधी पण त्यांच्या मी कमेंट्स वाचायचे, पण नाही माझे व्हिडिओ रोज असतात. एक काम दुसरं कमी, पण आधी व्हिडिओ असतात. पण आपल्या चॅनलचं कसं चाललं आहे, थेंबे थेंबे तळे साचे. 4 वर्ष झाली यूट्यूबने पण हे केलं आहे. काल परवा मेसेज आला होता की त्यांनी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स केले, 4 वर्ष झाली म्हणून. पुढचं काय अजून करत नाही आहेत असं झालेलं आहे. घरट्यातून आत्ताच तो पक्षी इथून उडून गेला. तर त्या ताईंची कमेंट त्याच बरेच दिवसांनी बहुतेक चॅनल म्हणजे व्हिडिओ बघतायत आणि कमेंट केलेली त्यांनी. पण असं काही नाही, धन्यवाद व्हिडिओ कमेंट केल्याबद्दल. तर गाईंचं मी तुम्हाला दाखवते. रात्री आम्ही उशिरापर्यंत ते हे केलेलं आहे. कोबा थोडासा राहिला होता, म्हणजे धुतलेलं पाणी काय व्हायचं बाहेर जायचं, त्याच्यामुळे हे पुढं असा कट्टा केलेला आहे. तर सकाळचं झालेलं यांचं वैरण वगैरे खाऊन आता नंतर स्वयंपाक बनवून झालं की मग ह्यांना स्वच्छ सगळ्या धुवून काढायच्या. तर हे रात्री काम आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत केले. त्या गाईला पण पिल्लू झाले, त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्या चॅनलवर टाकलेला आहे पिल्लाचा. खूप छान पिल्लू तुमच्या कमेंट्स येत आहेत. तर असा आमच्या ह्या गाई. चला मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.